या जलदगती संवादाच्या जगात एक गोष्ट कायमच महत्वाची असते आणि ती आहे नातं. आणि नातं जुळतं आपल्या मातृभाषेतून. कोणतीही ओळखीची पाटी असेल की एखादं बोर्ड जे आपल्या भाषेत बोलतं ते फक्त दिशानिर्देश सांगत नाही, तर असं सांगतं, तुमचं इथे स्वागत आहे. सरकारही हे समजतं. रेल्वे स्थानकावरची सूचना कक्ष पाटी असो किंवा सार्वजनिक सूचना आपल्या भाषेत असतील तर लगेच समजतात. हे फक्त स्पष्टतेसाठी नाही तर विश्वासासाठी असतं. आणि विश्वास मातृभाषेपासूनच सुरू होतो. सणासुदीच्या वेळी जेव्हा बॅनरवर स्वागत असतं तेव्हा ते फक्त अभिवादन करत नाही, तर तुमच्या ओळखीला, संस्कृतीला सलाम करतं. मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचं साधन नाही, ती भावना, आठवणी आणि संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. आता कल्पना करा, आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक सेवा आपल्याशी मातृभाषेत संवाद करत असेल. कॅब ड्रायव्हर नमस्कार करत असेल, किराणा दुकानदार विचारत असेल काय हवंय, नर्स तुम्हाला घरासारखं वाटावं अशा भाषेत तुमचं मन समजून घेत असेल. रेल्वे काउंटरवर मदत कक्ष असेल, ज्याचा उद्देश माहिती नव्हे तर मदत असेल. भाषा जर भावनिक असली तर सेवा देखील आपुलकीची होते. संवाद माणुसकीचा होतो आणि साधी क्षणही स्पेशल वाटतात. हीच आहे स्थानिक भाषेची ताकद. ती फक्त बोलण्यासाठी नसते, ती जोडण्यासाठी असते. म्हणून चला, आपल्या भाषेला आवाज द्या. स्थानिक बोला, आपलेपणा वाढवा.